नेवर टेक एनिथिंग ग्रांटेड इन माउंटन्स. पण माझी थोडीशी अशी भावना आहे की गिर्यारोहक हा थोडासा बंडखोर असतो. शिक्षा दोघांनाही समान आहे. एखादे रोप अँकर करताना तिचा काही चूक झाली, टेक्निकल चूक झाली, पुरुषही खाली पडणारे आणि महिलाही खाली पडणारे, नवखाही पडणारे आणि अनुभवी पण पडणारे. त्यामुळे इथं सगळीकडे समानता आहे. ही गिर्यारोहणातली समानता मला सगळ्यात जास्त अधोरेखित करायची होती की हा वेगळा खेळ आहे इतर खेळांपेक्षा. त्या याच्यात मी खूप आध्यात्मिक अनुभव पण घेतला. त्याच याच्यात मी गीता पण वाचली आणि ते भीती वाटत असताना ते सांगतो की आपल्याला पर्वत की तुम्ही फक्त माझ्यात मन ठेवा. श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला की तू फक्त माझ्यावर सोडून दे. आता आपल्या दृष्टीने पर्वत हेच देव, पर्वतावर ते सोडून दिलं होतं, सांभाळून घे. काय ते की दलाई लामा, त्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड कुठली पुस्तकं, कुठलंही ट्रेकिंगचं पुस्तक ज्याच्यात दलाई लामांचा उल्लेख आहे, कुठलं दलाई लामांचा फोटो, दलाई लामाचा काही बॅनर बिनर काही घेतला असेल ते सगळं काढून ठेवा, नाहीतर तुम्हाला तिथं अटक होईल. म्हणतो ना, एक ते असं बिंबवलं गेलं की तुम्ही चायनाच्या कंट्रोलमध्ये आहात आणि इथं जास्त शहाणपणा नाही करायचा. अशा याच्यात त्या दडपशाही वातावरणात आम्ही जात होतो. आणि मग तिथं गेल्यानंतर कळालं की मेरा भारत महान. कारण आपल्याकडं स्वातंत्र्य, आपले मतं व्यक्त करण्याची हे खूप मुभा आहे आपल्याकडं. आणि तिथं गेल्यानंतर कळते की हुकुमशाही दडपशाही काय. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की अशाच माहितीपूर्ण वेगवेगळ्या विषयातल्या ज्याच्यात गिर्यारोहण आहे, इतिहास आहेत, किल्ले आहेत, इतरही काही भटकंती आहेत, तर या डोळस भटकंती कशी करावी, त्यातली सुरक्षितता कशी असते, हे सगळं जाणून घेण्यासाठी उनाट भटकंतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावर कमेंट करा. देश विदेशातील आकर्षक टूर्स, सह्याद्रीतल्या अनेक रोमांचकारी ट्रेक्स आणि अनुभवांना नव्याने गवसणी घालणाऱ्या साहसी मोहिमा, हे सगळं तुम्हाला अनुभवायचं असेल तर उनाट भटकंती तुमच्यासाठीच आहे. आमच्या पुढील टूर्स, ट्रेक्स आणि विशेष प्रवास मोहिमांची माहिती वेळेवर मिळवण्यासाठी आम्ही खास व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या ग्रुपमध्ये जर जॉईंट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक दिलेली आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्यात समाविष्ट होऊ शकता. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या या खास पॉडकास्टमध्ये, जिथे आपण भेटतो विविध क्षेत्रातील प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना, त्यांची जिद्द, त्यांची चिकाटी, त्यांचे अनुभव आणि कथा अनुभवतो या पॉडकास्टच्या माध्यमातून. आज आपल्यामध्ये आहेत विशेष व्यक्तिमत्व, गिर्यारोहणातले अनेक उंच शिखर सर करणारे अष्टहजारी शिखरवीर डॉक्टर सुमित मंगळे सर. सर नमस्कार. नमस्कार. जगातल्या 8000 मीटर्सपेक्षा उंच अशा माउंट अन्नपूर्णा, माउंट कांचनजुंगा आणि माउंट चोयू ह्या अत्यंत कठीण व प्रचंड आव्हानात्मक शिखरांची चढाई त्यांनी केलेली आहे. ह्याबद्दल आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणारच आहोत. ह्याशिवाय त्यांनी संपूर्ण जगभरातल्या अशा 20 गिर्यारोहक महिला निवडलेल्या आहेत, ज्या गिर्यारोहणातील दुर्गा या नावाने त्यांचं पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. ही फक्त एका पुस्तकाची नाही तर एका प्रेरणेची आणि ध्येयाची गोष्ट आहे. तर आपण गप्पांना सुरुवात करूया. जसे मी ओळख करून दिले की अष्टहजारी शिखरवीर, तर ही ओळख मिळवण्यासाठी काय प्रवास आहे किंवा काय गोष्ट आहे? सगळ्यात प्रथम मला या उनाट भटकंतीच्या चॅनलसाठी, जो आपला चॅनल आहे त्यासाठी तुम्ही मला निमंत्रित केलं, त्यासाठी तुमचं सर्वप्रथम आभार. खूप वेगवेगळ्या विषयांना तुम्ही हात घालताय. तुम्ही जो प्रश्न विचारलात, तर अष्टहजारी प्रवास हे कधी मी असं स्वप्न, माझं ज्यावेळेस गिर्यारोहण सुरू झालं, आपल्या सगळ्यांचीच भटकंती जी सुरू होते ती सह्याद्रीपासून, आपल्या गड किल्ल्यांपासून, घाटवाटांपासून, तर पहिल्यांदा सह्याद्रीतच फिरायचं असं ठरवलं होतं. त्याच्यानंतर तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी मी 2009 साली बेसिक कोर्स केला आणि तिथं असताना हनुमान तिब्बा शिखर मला दिसलं. आणि मग नंतर आमच्या एका टीमने, माझेच मित्र सगळे, भूषण शेठ, त्यानंतर दिनेश, किरण साळस्तेकर आहे, विशाल कडुसकर, अक्षय पत्के, आम्ही अशा सगळ्यांनी मिळून हनुमान तिब्बा नावाची शिखर मोहीम केली. आणि त्या मोहिमेत मी 2दा त्या पीकला अटेम्प्ट केला. म्हणजे आम्ही 200 मीटर खाली फक्त समिट माथा राहिला होता, आमचा समिट राहिलं होतं आणि 200 मीटर खाली होतो. टाचा वर केलं की आम्हाला समिट दिसायचं. आणि स्नो कंडिशन प्रचंड खराब झाली होती आणि स्लशी स्नो झाला होता आणि ते अख्खी ट्रॅव्हर, ज्या आम्ही ट्रॅव्हर्सवर होतो तिथून कदाचित त्या स्लशी स्नोमुळं तो सगळा हे सरकला असता, तो खालचा पृष्ठभाग ॲव्हलांच झाला असता, म्हणून आम्ही मागं आलो.
परत आल्यानंतर ठरवलं की या थोडक्यात आपलं समिट ठुकलंय, आपण परत एकदा अटेम्प्ट मारूयात. आम्ही मनालीतून परत एकदा तिघांच्या टीमनिशी अल्पाईन स्टाईलने अटेम्प्ट मारला. आणि ज्यावेळेस जिथं पोहोचलो होतो आधी तिथपर्यंत जाऊन पोहोचलो त्यावेळेस जे स्लशी स्नो होता, खूप सारा स्नो होता, असं ठरवलं होतं की स्नो अँकर्स खूप लागणार आहेत. म्हणजे आईस, स्नो आणि रॉक यामध्ये अँकर होण्याचे जे डिव्हाइस आहेत प्रत्येकाचे वेगळे आहेत. तर स्नोमध्ये जो अँकर लागतात ते भरपूर आम्ही नेले होते, कारण की चित्र क्लिअर होतं 7 दिवसापूर्वी खूप सारा स्नो आहे. ते घेऊन गेलो आणि तिथं पर्वतात जे म्हणतो मी, पहिली माझी सगळ्यात मोहीम जी सगळ्यात सक्सेसफुल मिळाली 8000 नाही, माझी हनुमान तिब्बा सगळ्यात सक्सेसफुल मोहीम, कारण ती अनसक्सेसफुल होती. आपण म्हणतो अपयश ही यशाची पहिली पायरी आहे, ती खरंच माझी पहिली पायरी होती. आणि त्या मोहिमेने मला खूप शिकवलं की सगळ्यात पहिला मोठा शिकलो मी त्या याच्यातून, तो म्हणजे नेवर टेक एनिथिंग ग्रांटेड इन माउंटन्स. त्यामुळे तिथं गेलो आणि जे स्नो होता तो 7 दिवसात स्नो निघून गेला होता आणि सगळा आईस ओपन झाला होता तिथं. आणि आमच्याकडं तिथं आईसमध्ये जे आईस ट्युब्युलर आईस स्क्रू लावतो ते फक्त 2च होते. आणि अख्खा 200 मीटरचा रोप फिक्स करायचा होता आणि त्याच्यावरती आम्ही जाऊ शकणार नव्हतो. परत कॉल घेतला, खाली आलो. म्हणजे जवळ दोनदा त्या ठिकाणी जाऊन अपयश हाती येतंय. ते मला काही पचलं नाही त्यावेळेस, खूप रडलो होतो मी, की म्हटलं आपल्याला सह्याद्री वार आहे की आपण जातो, खालून चढायला सुरुवात करतो, किल्ल्यावर जातो, खाली येतो. इथं असं नाही, जो 10-15 दिवस आम्ही तिथं थांबतोय आणि समिट करतोय, समिटसाठी प्रयत्न करतोय आणि तरी समिट हातात येत नाहीये. त्याच्यानंतर पुढची मोहीम झाली इंद्रासन. त्या इंद्रासनला अगेन आमची जी टीम होती, एक टीम 5260 मीटरचं पीक करत होती, पीक नलिनी, आणि दुसरी आमची गिरीप्रेमीची टीम होती ती इंद्रासन नावाचं खूप अवघड शिखर आहे. म्हणजे एव्हरेस्ट सगळ्यांना माहिती आहे, पण इंद्रासनवर खूप कमी अटेम्प्ट आहेत आणि खूप कमी शिखरवीर त्या शिखराचे आहेत. तर अशा इंद्रासनवर आम्ही अटेम्प्ट करत असताना तिथे एक मोठा ॲव्हलांच झाला. माझ्या टीममधले अक्षय पत्के आणि आनंद माळी 1800 फूट खाली घसरले. रोपला अँकर्ड होते पण रोप तुटला ॲव्हलांचमुळे. आता रोप तुटल्यानंतर जे त्याच्यात अँकर होतं ती लोक पण खाली आली दोघं. मी नशिबाने वाचलो कारण मी पुढच्या अँकरला शिफ्ट झालो होतो. 1800 फूट खाली आले आणि तो एक आपण पर्वताचा संकेत मांडतो की पर्वताची इच्छा नाही आहे की तुम्ही येऊ नका. आम्ही तो मांडला आणि ती पण मोहीम माझी अपयशी ठरली. पहिल्या दोन्ही मोहिमा अपयशी, तिसरी मला स्तोक कांगरी करायला मिळाली, मग ते स्तोक कांगरी झालं. नंतर आपला नेपाळचा अर्थक्वेक झाला 2015 साली. त्यावेळेस माझी चोयू मोहिमेत निवड झाली होती, पण नेमकं 2015 साली अर्थक्वेक आला. म्हटलं आपल्या नशिबात काही हिमालय आणि चांगली अशी टेक्निकल पीक नाहीच आहेत. पण सुदैवाने परत गिरीप्रेमीची चोयू धवलागिरी अशी मोहीम ठरली आणि आम्ही त्या मोहिमेत मी सहभागी झालो. आणि चोयू हे माझं पहिलं अष्टहजारी शिखर ठरलं. त्याच्यानंतर मग मात्र मला कंटिन्यू यश मिळत गेलं. 2016 साली चोयू झालं, 17 साली कून झालं, 18ला परत थोडंसं होतं ना की गर्व येतो माणसाला की अरे आपल्याला आता जमायला लागलं. तर मग त्या थोडंसं वेगळ्या स्टाईलने आम्ही अटेम्प्ट करायचा प्रयत्न केला. म्हटलं आपल्याला आता 8000 झालो आहे, आपण 6000 6000 काय आपण अशी मारू, अल्पाईन स्टाईलनी करू म्हटलं. विदाऊट शेर्पा, विदाऊट कुणाची मदत घेता अल्पाईन स्टाईलनी करायची. त्या मंदा आणि शिवलिंग खूप टेक्निकल पीक आहेत. त्या पीकसाठी आम्ही दाखल झालो गडवाल हिमालयात, सगळा रौद्र हिमालय गडवालचा. आणि तिथं दाखल झाल्यानंतर मोजून 15 दिवसात दोन्ही मोहिमा वाइंडअप करून आम्ही घरी होतो. एवढा जोरदार आम्हाला माउंटननी फटकारलं होतं. आणि त्यावेळेस कळालं होतं की आपण हे नाही आहे, प्रिपेअर्ड नाही आहे या गोष्टीसाठी सायकोलॉजिकली. आपण फिजिकली आहोत पण अजून ती सायकोलॉजी यायची. मग 2019 साली कांचनजंगा झाली आणि मग पुढं तसं यश मिळत गेलं. मग मी बॅलन्स राहिलो, म्हणजे यशाने हुरळून पण नाही गेलो आणि अपयशाने खचून पण नाही गेलो. आणि एकामागे एक हे मिळत राहिले, संधी मिळत राहिल्या. आणि त्याच्यात कांचनजंगा आणि नंतर अन्नपूर्णा अशी 2 अष्टहजारी शिखरं झाली. पण माझं अजूनही बरेच जण मला विचारतात की एव्हरेस्ट करायचं आहे, एव्हरेस्टचं स्वप्न नाही का? सगळ्यांना साहजिक एव्हरेस्ट हा जगातला सगळ्यात उंच पर्वत, सगळ्यांचं स्वप्न असतं कधीतरी तिथं जावं. माझं आहे, पण त्याचा अट्टास नाही, झालंच पाहिजे असा अट्टास नाही आहे. कारण मला अजूनही टेक्निकल स्पीक जे आहेत, एक गिर्यारोहकाची आपण म्हणतो ना एक स्पिरिट आणि एक वृत्ती असते, तर ती खरी गिर्यारोहणाची वृत्ती जर जपायची असेल तर एक स्वतःचा टेक्निकल रूट असा ओपन करत शिखरावर चढाई करायची आहे. त्यामुळं हिमालयातली, आपल्या इंडियन हिमालयातली खूप सारी अशी पीक्स आहेत, तिथं मला जायला आवडेल नक्की. आत्ताच तू बोलताना मला, मी ॲक्च्युली हा प्रश्न थोड्या वेळाने विचारणार होतो, पण आपल्या गप्पांच्या ह्याच्यात माउंट चोयू
चीनने काही राजकारण केलं असं ऐकण्यात आलं, त्याबद्दल काय सांगशील? अगदी अगदी. माउंट चोयू जगातलं 6व्या उंचीचं शिखर. चोयू हे आपल्या दृष्टीने महत्त्वाचं असं की आपली सगळ्यात सर्वोच्च शिखर संस्था आहे भारतातली, माहिती आहे, इंडियन माउंटेनिंग फाउंडेशन. ही संस्था जी स्थापन झाली त्या संस्थेचं आधीचं नाव होतं चोयू स्पॉन्सरिंग कमिटी. 1957ला पहिला भारताकडनं अटेम्प्ट झालं आणि पहिलं जे अष्टाधारी शिखर भारताकडनं यशस्वी त्याच्यावरती चढाई झाली ते होतं माउंट चोयू. अजून चोयूची खासियत म्हणजे माझ्या गिर्यारोहणातील दुर्ग त्या पुस्तकात मी लिहिलेलं आहे की क्लाउडी कोगन नावाची जी महिला आहे, पहिली महिलांची, केवळ महिलांची अष्टहजारी मोहीम कुठल्या शिखरावर झाली तर ती चोयूवरती झाली. असं हे चोयू शिखर आहे महालंगूर हिमालयात. म्हणजे साधारण एव्हरेस्टचा जो सगळा परिसर आहे त्या सगळ्या परिसराला महालंगूर हिमालय असं म्हणतात. तर एव्हरेस्टचं नाव आहे चोमोलुंगमा किंवा मदर गॉडेस इंग्लिशमधलं. ती देवी आहे, जगन्माता आहे ते विश्वाची. तिचं जर तुम्ही आसपासच्या शिखरांची नावं बघितली तर समोर तिच्या एक्झॅक्ट समोर जिकडे नेपाळच्या बाजूने बेस कॅम्प लागतो तिथं आहे पुमोरी. त्या पुमोरी शिखराचं नाव म्हणजे पुमोरीचं तिबेटियन नाव होतं की देवीची मुलगी, माउंटन डॉटर म्हणजे पुमोरी, किंवा अमादबलम आहे की पर्वताचा जगन्मातेचा नेकलेस म्हणजे अमादबलम. तसं याचा जगन्मातेचा नीलमणी टर्कॉइज ऑफ गॉडेस म्हणजे चोयू. तर असं हे चोयू शिखर जे तिबेट आणि नेपाळच्या बॉर्डरवरती आहे. आणि सगळा तुम्हाला माहिती आहे तिबेट आणि चीनचा इतिहास तो वेगळा सांगायला नको, सगळं गिळूनकृत केलं आहे. आणि आम्ही त्या शिखराला जाणार होतो, चढाई करणार होतो त्याच्यावरती. नेपाळमध्ये दाखल झालो आणि सगळी आमची धवलागिरीची मोहीम त्यावेळेस मार्गस्थ झाली होती आणि चोयूची मोहीम विजा मिळणार होता, तो विजा मिळायला चीन काचकूच करत होतं, देत नव्हतं लवकर. तर हे बघून इतर मोहिमा ज्या चोयूला येणार होत्या त्यांनी त्यांचा मोर्चा दुसऱ्या शिखरांकडे वळवला. आता आलोच नेपाळमध्ये दुसरं अष्टाधारी शिखर करूयात असं. त्यामुळे त्यांनी नाद सोडला. इनमीन 4-5 टीम राहिल्या होत्या, ते पण आम्हाला तिथं गेल्यानंतर कळलं की 5 टीम आहेत. आम्हाला वाटत होतं आम्ही एकटेच प्रयत्न करतोय की काय. नशिबाने 3 दिवस शिल्लक होते की आता आम्ही ठरवलं होतं की आता एक डेडलाईन, त्याच्यानंतर आपण परत मागं जायचं, चोयू नाही होणार. पण 3 दिवस आधी आम्हाला हे मिळाले आणि फक्त 30 दिवसाचा कालावधी दिला म्हणजे चीन. आता जर 8000ers हे बघितलं तर एव्हरेस्ट सारखं किंवा इतर कुठली कमीत कमी 40 दिवसाचा कालावधी लागतो. आता हे 30 दिवस म्हणजे काठमांडू ते काठमांडू. बरं त्याच्यातही त्यांनी काय केलं, आधी कोडारी बॉर्डर मार्गे जायचो आणि तिथं एकदम आपण पायथ्याच्या जवळ जाऊन पोहोचायचो. पण कोडारीचा जो फ्रेंडशिप ब्रिज होता तो 2015 साली उद्ध्वस्त झाला होता अर्थक्वेकमुळे. त्यामुळं त्यांनी चीनने सांगितलं की तुम्ही ल्हासाला फ्लाय व्हायचं कंपल्सरी आणि तिथनं 5-6 दिवस उलटा प्रवास करत टिंगरी गाठायचं जे पायथ्याचं गाव आहे. त्यामुळं ते 5 दिवस जाणार होते त्याच्यात आणि रिटर्नचे 2 दिवस म्हणजे 7 दिवस तर असे गेले. इनमीन राहिले 23 दिवस. आता या 23 दिवसात रोटेशन्स करायचे, खाली वर यायचं, समिटची वेदर विंडो हे सगळंच होतं. पण आता आलोय तर ॲटलिस्ट एक प्रयत्न बनत होता तिथं. त्यामुळं आम्ही तिथं गेलो. ज्यावेळेस ल्हासामध्ये आम्ही दाखल झालो आम्हाला आमच्या सगळ्या जे एजंट्स आहेत याच्यातले ज्यांनी आमची सगळी व्यवस्था बघितली होती त्यांनी सांगून ठेवलं होतं की दलाई लामा, त्यानंतर त्यांच्याशी रिलेटेड कुठली पुस्तकं, कुठलंही ट्रेकिंगचं पुस्तक ज्याच्यात दलाई लामांचा उल्लेख आहे, कुठलं दलाई लामांचा फोटो, दलाई लामाचा काही बॅनर बिनर काही घेतला असेल ते सगळं काढून ठेवा, नाहीतर तुम्हाला तिथं अटक होईल. या भाषेत आम्हाला सांगितलं गेलं होतं. आणि मी ज्यावेळेस हे 5-6 दिवस परमिशन मिळत नव्हती ना काठमांडूत, मी नेहमी तिथल्या बुक स्टॉलला जातो, माउंटेनची खूप छान पुस्तकं तिथं मिळतात. तिथं मी गेलो आणि त्यावेळेस ती एक पुस्तक माझ्या हातात पडलं होतं, द मर्डर इन हाय हिमालय. त्या याच्यावरतीच तिबेटमधलं एस्केप फ्रॉम तिबेट असं ते मिस्ट्रियस असं पुस्तक होतं. म्हटलं आपण हे पुस्तक वाचूया आणि मर्डर बिल्डर असं म्हटलं काहीतरी थ्रिलर दिसतंय आणि ते त्यात मर्डर इन हाय हिमालय. त्यामुळे मी वाचायला घेतलं आणि तो सगळा भाग सगळा ल्हासावरनं 2 मुलींची मैत्रिणींची स्टोरी आहे त्याच्यात. त्या दोघीजणी ल्हासावरनं निघतात आणि त्यांचे आईवडील त्यांना पैसे देतात, सगळी आयुष्याची जमापुंजी त्यांच्याकडे देतात. तुमचं इथं भविष्य नाही, तुम्ही इथून तुमचं चांगलं भविष्य होण्यासाठी तुम्ही लामांच्या देशात जा, म्हणजे कुठल्या भारतात या, आपले लामा तिथं आहेत. तर मग त्यांच्याकडे पासपोर्ट नाही म्हणून त्यांना सांगितलं होतं की तुम्ही तिबेट मार्गे, जो एकमेव मार्ग त्यावेळेस आपण म्हणतो ना खुशकीचा मार्ग, त्यावेळेस फक्त एकमेव तेवढा तो हाय अल्टिट्यूड पास नांगपाला नावाचा, जो चोयूच्या अगदी जवळ आहे. म्हणजे चोयूचा बेस कॅम्प मध्ये ग्लेशियर आणि पलीकडे नांगपाला दिसतो समोर. तिथून त्यांनी पलायन करून नांगपाला ओढलं की तुम्ही नेपाळमध्ये पोहोचता थामे गावात. तर त्यांना ते सांगण्यात आलं होतं की तुम्ही तिकडं जा, तिकडनं पलायन करा. आणि हे सगळं तिबेटियन्स चायनीज पोलीस जे आहेत त्यांना कळून न देता
म्हणजे असं लपत छपतच तुम्हाला सगळं मार्गक्रमण करायचं असं तर सगळा त्या पुस्तकात हे दिलेलं आहे, त्यांचा प्रवास दिलेला आहे. आणि आम्ही नेमकं त्याच प्रवासात लासा, शिगात्से, टिंगरी आणि ही सगळी गावं मला ती त्यावेळेस. आणि ज्यावेळेस हे सांगितलं मला की असं असं पुस्तक ठेवा, तर मी पहिलं पुस्तक ते बाजूला ठेवलं. हां. नाही तर मी ते घेऊन जाणार होतं. म्हटलं मोहिमेत करायचं काय, तर ते घेऊन जाऊ म्हटलं, वाचन होईल तेवढ्यात. पण ते नशिबाने मी आज चांगलं केलं की ते ठेवलं तिथं. आणि मग नंतर गेल्यानंतर आम्हाला ती दडपशाही कळाली चीनमधली काय, की आम्ही इमिग्रेशन क्लिअर, एक फ्रान्सचा संघ आमच्यासोबत जो शिशापांग मला आला होता, त्यांना जाऊन दिलं इमिग्रेशन क्लिअर केल्यानंतर. आम्ही फक्त इंडियन म्हणून इमिग्रेशन केल्यानंतर आमची पुन्हा एकदा वेगळी चौकशी झाली. एक वेगळ्या खोलीत आम्हाला घेतलं गेलं आणि तिथं 9-10 पोलीस होते. तर आम्ही म्हटलं आम्ही काही गुन्हेगार वगैरे का काय, एकदम सगळे 10 पोलीस अंगावर आले, चेकिंग करतायत, प्रत्येक बॅग उघडतायत, सगळं चेक करत होते. आणि मग त्यावेळेस कळालं की त्यांनी सांगितलं होतं ते बरोबर होतं की असं काही दलाई लामांचं ठेवू नका वगैरे. आणि नंतर येताना आम्हाला एक मार्ग ठरवून दिलेला होता. म्हणजे हॉटेलमधून बाहेर पडला, तुम्हाला लासाला पोटला पॅलेसला जायचं लासामधल्या, तर तिथंच जायचं. तुम्ही तिथून वेगळीकडे कुठेतरी इकडं हे बघून येऊ ते बघून येऊ अजिबात नाही. अच्छा. किंवा एन रूट पण तुम्ही बेस कॅम्पच्या इथं, तर तुमचा बेस कॅम्प इथून ए पॉईंटवरनं बीला जायचं आणि तुम्हाला इकडं सी पॉईंट दिसतो, जरा उंचावर छान टेकडी दिसते, मंदिर दिसते, जरा जाऊन येऊ, आपण करतो असं. अजिबात जायचं नाही. एवढी दडपशाही आहे. अजिबात कुठल्या मिलिटरी तिथं ज्यांची आर्मी, प्रत्येक ब्रिजच्या खाली त्यांनी आर्मी थांबवली आहे. रेल्वे जिथं काही स्ट्रॅटेजिकल इम्पॉर्टंट त्यांचे पॉईंट्स असतील त्यांचा फोटो काढायचा नाही, चायनीज आर्मीचा फोटो काढायचा नाही. त्यामुळे लिटरली आम्ही ते म्हणतो ना, एक ते असं बिंबवलं गेलं की तुम्ही चायनाच्या कंट्रोलमध्ये आहात बरोबर. हां. आणि इथं जास्त शहाणपणा नाही करायचा. अशा याच्यात त्या दडपशाही वातावरणात आम्ही जात होतो. आणि मग तिथं गेल्यानंतर कळालं की मेरा भारत महान. कारण आपल्याकडं स्वातंत्र्य, आपल्या मतं व्यक्त करण्याची हे हे खूप मुभा आहे आपल्याकडं. आणि तिथं गेल्यानंतर कळते की हुकुमशाही आणि दडपशाही काय. हां. तर असा सगळा तो प्रवास होता. त्या तिबेटियन्सला पण असं बोलायची खूप इच्छा असायची आमच्याबरोबर, कारण त्यांना कळायचं इंडियन आहे. मग एक दोन जण येऊन बोलले. पण आमचा जो CTMS मेन ऑफिसर होता, तो येऊन आमच्या टेंटमध्ये आला आणि तो आम्हाला म्हणाला की तुम्ही लामाच्या लँडमधून आहात आणि आम्हाला छान वाटलं तुम्ही इथं आलाय. असं हे सगळं त्या तिबेटियन्सच्या मनातलं, त्यांना खूप बोलायची इच्छा होती, पण उघड ते बोलू शकत नव्हते, आम्ही इंडियन होतो म्हणून. हां. असा सगळा तो प्रवास. आणि मग नागपालामधलं मी नंतर विषय निघालाच म्हणून सांगतो की नागपाला मध्ये 2008 साली सप्टेंबरमध्ये तिथे फायरिंग झालेलं आहे, ज्यावेळेस क्लाइम्बिंग सुरू होतं ॲक्च्युअल. आणि हा सगळा कारवा तो 30 लोकांचा तिथून क्रॉस करत होता. आणि चायनीज लोकांना ते कळालं, त्यांनी तिथनं गोळीबार केला. त्या 2 मैत्रिणींपैकी एकीची डेथ होते. एक जण पलीकडे जाण्यात यशस्वी होते, 5-6 जण पलीकडे जातात, बाकीच्या लोकांना कॅप्चर केलं जातं. त्यांच्याकडे चौकशी केली जाते, त्यांना कळतं की एक माणूस इथं अजूनही त्यांच्यात टॅली होत नाहीये, तो इथं कुठेतरी लपलाय, तो पलीकडे नाही गेलाय, तो मेला पण नाहीये आणि तो अटक झालेल्यांपैकी पण नाहीये. तर तो माणूस तिथंच होता, जो आपण टॉयलेट टेंट्स असतात लडाखला वगैरे जर तुम्ही गेला असाल तर टॉयलेट टेंट थोडं उंचवटा करून खाली एक 5x8 किंवा असं मोठी आणि उंचीला 5-6 फूट अशी प्रॉपर एक खोलीसारखंच केलं आणि त्याच्यात सगळं जे शीट आहे तुमचं सगळं त्याच्यात खाली पडतं. तर तो माणूस त्या शीटमध्ये जाऊन 8 तास त्या खड्ड्यात लपला होता. एका मेक्सिकन नाही, रुमानियन क्लाइंबर होता, मटेई नावाचा. त्याला ते कळालं. त्यांनी त्या चायनीज लोकांना सांगितलं नाही हा इथंच आहे. आणि मग रात्र झाल्यानंतर त्यांनी त्याला बाहेर काढलं आणि त्याला तिथून जाण्यासाठी त्यांनी मदत केली. कारण रात्रीच्या याच्यात कळून येत नाही पटकन. दिवसाढवळ्या तुम्हाला लगेच पांढऱ्या पृष्ठभागावर काळा ठिपका लगेच कळतो माणसाचा. तर तो तिथनं पळाला. अशी ती सगळी ती नागपालाची स्टोरी, मर्डर इन हिमालयामध्ये. आणि हे सगळं कळालं की आपण चायनातून जाऊन आलोय, त्या चोयूतून जाऊन आलोय. आणि लकीली सुदैवाने आम्हाला वेदर विंडो मिळाली. आमचा वेदर 10 दिवस खराब वेदर, उरले फक्त 7 दिवस. त्यातल्या 4 दिवसात आम्ही समिट अटेम्प्ट मारून खाली आलो. तर खूप अशी काट्यावरची मोहीम म्हणेल, घड्याळाच्या किंवा जे काळाचं चक्र चाललं होतं त्याच्यावरती ती मोहीम होती. एनी हाऊ अटेम्प्ट मारायचा होता. एकच विंडो मिळाली होती, 11 ते 14 मे. 15 मे पासून समिट परत वेदर विंडो नव्हती. आणि त्या सगळ्या सीझनमध्ये चोयूच्या आम्ही 2 इंडियन, मी आणि गणेश मोरे, आणि एक तो फ्रेडरिक स्त्रांग आणि अजून 2 जर्मन, एवढ्या 5च लोकांचं त्या सीझनमधलं समिट आहे. बाकी कोणाचं झालं नाही. भारी. आपलं जे पुस्तक आहे गिर्यारोहणातील दुर्गा, त्याच्या आधीचं पण एक पुस्तक आहे तुमचं. गिर्यारोहणातील दुर्गा का लिहावं असं वाटलं, त्याची प्रेरणा काय आहे? गिर्यारोहणातील दुर्गा एक गिर्यारोहक म्हणून आपण फक्त चढाई, थ्रिल आणि ह्याच गोष्टींचा विचार करतो की
हा इथून असा चढाई केली आणि किंवा असं थ्रिल फोटोज वगैरे त्याच्यातून किंवा कुणी काही केलेलं नसेल तर याच्यावरती आपण आपण त्याच्यात धन्यता मानतो की वाटतं आपण काहीतरी वेगळं केलं आहे. मलाही वाटत होतं. पण जसं इतर आपले जे ज्यांना आपण आदर्श मानतो गिर्यारोहणातले, माझे सुदैवाने माझे सगळे आदर्श पोलिश क्लाइंबर्स आहेत आणि त्याच्यातून मला एक वेगळी म्हणेल की एक नजर दृष्टिकोन मिळाला गिर्यारोहणाकडे बघायचा. सगळ्यात त्याचा मोठा वाटा जातो वैटेक कुर्टिकाकडं. त्याच्यात अध्यात्म लपलेलं आणि त्याची एक वेगळी विचारसरणी. म्हणजे थोडक्यात अगदी नकारार्थी घेऊ नका ते, पण माझी थोडीशी अशी भावना आहे की गिर्यारोहक हा थोडासा बंडखोर असतो. अच्छा. थोडासा बंडखोर असतो. उदाहरण द्यायचं झालं की एक किल्ल्याची वाट घेऊयात आपण. सिंहगडाची प्रचलित ठरलेली वाट. आतकरवाडीत जायचं, सिंहगडाला वर जायचं. एक जो गिर्यारोहक असतो ना, त्याची जी असते त्याच्या अंगात रग असते आणि ती वृत्ती जी असते तो विचार करतो, अरे नाही आपण खानापूरच्या साईडने जाऊन बघू, आपण ह्या मेटाच्या साईडने जाऊन बघू, कळकीच्या मेटा साईडने जाऊन. वेगळ्या वाटवाटा त्याला एक्सप्लोअर करायच्या असतात. त्या वाटांवरती काय, त्या अज्ञाताचा वेध घेण्यात त्याला ते सुख वाटत असतं की आपण हे बघूयात काहीतरी. भले त्याच्यात यश येईल अपयश येईल, त्याला काही त्याची गॅरंटी नसते, पण तो जातो आणि स्वतःला एक्सप्लोअर करतो. सो एक्सप्लोरेशन, वेगवेगळ्या वाटांचा वेध घेणं हे त्याच्या वृत्तीत आणि रक्तात असावं लागतं. तो माझ्या दृष्टीने गिर्यारोहक. प्रत्येकाची अगेन गिर्यारोहणीच मुभा दिलेली आहे की स्वातंत्र्य आहे, स्वच्छंदीपणा आहे खूप. पण मला असं वाटतं की त्याच्यात ती वृत्ती असली पाहिजे. आणि त्याच्यामुळे काय आहे की ह्या खेळात आहे ना सगळीकडं समानत्व आहे. म्हणजे स्त्री पुरुष असा भेद नाही. म्हणजे स्त्रीसुद्धा एक्सप्लोअर करू शकते, पुरुषसुद्धा एक्सप्लोअर करू शकतो. पुरुषसुद्धा एव्हरेस्टची चढाई करतो, स्त्रीसुद्धा एव्हरेस्टची चढाई करते. म्हणजे बाकीच्या याच्याप्रमाणे जर बघितलं तर ते आपण म्हणतो की इंडियन टीम वेगळी, मेल क्रिकेट टीम, फिमेल क्रिकेट टीम वेगळी. इथं असं नाही आहे. दोन्ही एकत्र येऊन क्लाइंब करू शकतात, दोन्ही वेगळे क्लाइंब करू शकतात. दोघांचा रिझल्ट एंड पॉईंट जो आहे तो समिट आहे. दोघांकडनं चुका झाल्या तरी शिक्षा दोघांनाही समान आहे. एखादे रोप अँकर करताना तिचं काही चूक झाली, टेक्निकल चूक झाली, पुरुषही खाली पडणार आहे आणि महिलाही खाली पडणार आहे, नौखाही पडणार आहे आणि अनुभवी पण पडणार आहे. त्यामुळे इथं सगळीकडे समानता आहे. ही गिर्यारोहणातली समानता मला सगळ्यात जास्त अधोरेखित करायची होती की हा वेगळा खेळ इतर खेळांपेक्षा. एक दुसरी गोष्ट, ज्यावेळेस क्रिस्तोफ वेलिकी पोलिश क्लाइंबर आहेत आणि मी वॅन्डाचा प्रचंड चाहता आणि म्हणेल की एक वेगळं मला आदर्शांपैकीच एक आहे ती वॅन्डा रुटकीवीज. तर तिची डेथ झालेली आहे कांचनजंगाला आणि त्यांच्या त्यावेळेसचे जे समकालीन गिर्यारोहक त्यातले क्रिस्तोफ वेलिकी, ज्यांनी 1980 साली 17 फेब्रुवारीला एव्हरेस्टची चढाई केली विंटरमध्ये. जगातली 14 अष्टाधारी शिखर चढाई करणारे ते जगातले 5वे गिर्यारोहक. म्हणजे पहिला मेसनर सगळ्यांना माहिती आहे, पण मेसनरच्या कालावधीतली ही सगळी लोकं, त्यातले मेसनर जिवंत आहे आणि आता 5वा क्रिस्तोफ वेलिकी जिवंत आहे. बाकी दुसरे, तिसरे, चौथे सगळ्यांची डेथ आहे. तर ते येणार होते आणि त्या गिरिमित्र संमेलनात मी त्यांची मुलाखत घेत असताना मला वॅन्डा आणि जर्सीविषयी जाणून घ्यायचं होतं. आणि त्यावेळेस मी वॅन्डाचा विषय काढला. तर त्यावेळेस त्यांनी सांगितले की शी वॉज व्हेरी रेबिलियस. म्हणजे त्यांचं बोलताना असं होतं की ही खूप विद्रोही होती. म्हणजे तिला त्यावेळेस आणि आजही, म्हणजे त्या काळाला तुम्ही आपण भारतीय संस्कृती म्हणून नका, पण बाहेरच्या संस्कृतीत सुद्धा महिलांना कमी स्थान होतं, कमीच समजलं जायचं की ही नाही करू शकत. पण वॅन्डानी त्याच एक ती आपण म्हणतो ना जो पायंडा पाडला, त्या पायंडाविरुद्ध, त्या त्या रूढीविरुद्ध तिने आवाज उठवला म्हणजे काही हे नाही केलं की आंदोलनं केलीत वगैरे. तिने स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. ती स्वतः क्लाइम्बिंग रूट ओपन करायची. तिने K2ला स्वतः रूट ओपन केलाय. पाय फ्रॅक्चर, स्कीइंग करताना पाय फ्रॅक्चर झाला. फक्त महिलांची टीम क्लाइम्ब करते म्हणून ती लीडर होती, तिचं ते स्वप्न होतं. तिने 100 किलोमीटरचा ट्रेक कुबड्या घेऊन केलेला आहे पाय फ्रॅक्चर असताना. ही वॅन्डा रुटकीवीज काहीतरी कॅरेक्टर आहे तिच्यात. तर त्यांच्या बोलण्यातून ते जाणवायचं की ती रिबिलियस होती, पण एक आदर होता तिच्या बोलण्यात की ती तशीच होती. म्हणजे तिला असं, आणि म्हणून मी विचार केला की ही अशी का झाली असेल. इतर सगळे दिग्गज गिर्यारोहक तिच्या आजूबाजूचे जर बघितले तर वॅन्डाच्या आजूबाजू वोयटेक आहे, जर्सी कुकुस्का, क्रिस्टॉफ. एकेकाळ आपण वेस्ट इंडिजची टीम जी म्हणायचो आणि किंवा ऑस्ट्रेलियाची टीम होती, रिकी पॉन्टिंग, हे सगळे असे, तशी त्या काळातली 80च्या दशकातली पोलिशची टीम, पोलिश गिर्यारोहकांची टीम, सगळीकडे पोलिश गिर्यारोहकांचा दबदबा. आणि ह्या दिग्गजांच्या याच्यात मला त्यांची कारकीर्द अफाट होती, त्यांच्या याच्यात स्वतःचं स्थान निर्माण करायचं आहे. त्यावेळेस एक महिला, आणि ती महिला ती स्वतःचं स्थान निर्माण करू पाहते, त्यामुळे तिला त्यांच्या विरुद्धच वागावं लागणार होतं आणि ती वागली आणि तिने कृतीतून करून दाखवलं.
आणि ही मला प्रेरणा मिळाली की अरे ह्या असं समानता आहे. आपल्या उषाताईंचं एक वाक्य आहे की स्त्री पुरुष हा भेद पर्वत मिटवतात. हो. असं खूप छान वाक्य आहे. त्यामुळं ह्याचा एक मी म्हटलं याचा मागोवा घेऊयात. काय नक्की वस्तुस्थिती काय, ते ही सगळी लक्षात आली की इथं सगळीकडे खरंच समानता आहे. पर्वत सगळ्यांना समान ट्रीट करतात. आणि मग माझं हे सुरू झालं की नवरात्र जवळ आलं होतं आणि म्हटलं आपण अशा, आणि एक डोक्यात चित्र तयार झालं होतं की मला लिहायचं होतं गिर्यारोहकांविषयी. त्यात 7-8 जणी माझ्या डोक्यात होत्या की यांच्याविषयी लिहायचं, आणि ह्यांनी कामगिरी खूप वेगळी केलेली आहे जी पुरुषांना कधीच जमली नाही, ती ह्यांनी पहिल्यांदा करून दाखवली. अशाच त्याच्यात महिला घेतल्या गेल्या. मग पहिली वॅन्डा, अर्थात वॅन्डा पहिली येणारच होती, आणि मग नंतर त्यांनी प्रत्यक्ष चढाई नाही केली पण गिर्यारोहणात काहीतरी वेगळं स्टॅटिस्टिकली त्यांनी काहीतरी रेकॉर्ड्स ठेवलेत किंवा कोणी पुस्तकं लिहिलीत. अशांची ओळख त्या नवदुर्गांमधून नवरात्राच्या निमित्ताने दर दिवशी एक लेख असं करत ते नवदुर्गांचं आर्टिकल तयार झालं, लेखमाला तयार झाली. जी लोकांना प्रचंड आवडली. कारण दर दिवशी नवीन काहीतरी, फक्त चढाई असं नाही, कुणाचा अँगल वेगळा लिखाणातून आहे, कुणाचा स्टॅटिस्टिकली ती बघते, एक स्कीइंग करते, एक मुलं आणि ह्या सगळी जबाबदारी सांभाळून जगज्जेती बनतीये. अशा वेगवेगळ्या त्यांच्या जीवनातल्या वेगवेगळ्या छटा त्या याच्यात आल्या आणि ते जास्त महिलांना अपील झालं. म्हणजे अशी एक मला कमेंट आली, ती आपण म्हणतो ना खूप छान लिहिलंय वगैरे, मस्त वगैरे असे येतात आपल्याला हे. पण एक आपला आप्पा मदन, आपले निसर्ग मित्रचे, त्यांनी त्यांच्या ग्रुपमध्ये सर्क्युलेट केले ते आर्टिकल, आणि त्यांच्या ओळखीतले कोणीतरी सोलापूरमधल्या महिला होत्या, त्यांनी मला फोन केला. मी म्हटलं सर तुम्ही खूप छान लिहिताय आणि आम्हाला, मी आधी करत होते गिर्यारोहण, आता मी परत एकदा सुरू करेल, पण सगळ्यांच्या जीवनात काहीतरी संघर्ष आहे, म्हणजे महिलांच्या तर डेफिनेटली जास्त आहे. तर ह्या संघर्ष, ह्यांची सगळी चरित्र तुम्ही जी दिलीत, त्यांच्या जीवनातला संघर्ष बघून त्यांनी कामगिरी करून दाखवली. अगदी त्यांच्या एवढी नाही, पण जे परिस्थिती आली त्याच्याशी तर नक्कीच मी संघर्ष करू शकते, हा एक आशावाद मला आलाय. आणि तुम्ही हे जे लिहिताय ते पुस्तक रूपात आणा. खूप साऱ्या लोकांनी मला सांगितलं हे पुस्तक रूपात आलं पाहिजे. आणि मग 9 जण आहेत, मग 9 जणींवरतीच कसं करायचं, मग त्याच्यात अजून 11 जणींची भर टाकली, आणि मग गिर्यारोहणातील दुर्गा, असं 20 जणींवरचं ते प्रत्येकीची थोडी वेगवेगळी त्याच्यात काहीतरी त्यांच्या जीवनात संघर्ष आहे, काहीतरी वेगळं काम करून दाखवलंय, अशांचंच त्याच्यात म्हणजे मी त्यांच्यावरती लिहिलेलं आहे. आता जसं 20 जणांचं तुम्ही लिहिलंय, 20 महिला लिहिल्यात, प्रत्येकाची जसं म्हटलं की प्रत्येकाची वेगवेगळी स्टोरी आहे, वेगळा अँगल आहे. तर तुला अशी भावलेली, म्हणजे सगळ्याच भावल्या म्हणून तू 20 निवडलास पहिल्या गोष्ट, पण तुला वाटतं की ही जरा जास्त युनिक आणि वेगळं टचिंग आहे, तर तुला अशी कोणती सांगावीशी वाटते? सगळ्याच जणी आहेत. त्यात 2 नावं मी, वॅन्डा अर्थात आहे ती कायम राहील, कारण माझी आयडल आहे ती. पहिलं आजही माझ्या स्क्रीन सेव्हरवर वॅन्डाचा फोटो असतो कायम. 2 जणी आहेत, एक आहे, 3 जणी रादर मी म्हणेल, त्या तिन्ही सेम लेवलला आहेत. एक आहे इनिस पेपर्ड, दुसरी आहे निवेस मेरोई, आणि तिसरी आहे एलिझाबेथ लिब्लॉन. तर पहिल्यांदा मी इनिस पेपर्डबद्दल सांगतो की महिलावरती खूप साऱ्या जबाबदाऱ्या, चूल आणि मूल असं आपल्याकडे साधारणचा समज महिलांचा, परदेशातही तसाच होता. पण हिने काय केलं, ही आईस क्लाइम्बिंग मधली जगज्जेती बनली. जो वर्ल्ड कप होतात ना स्पोर्ट्स क्लाइम्बिंग मधले, बोल्डरिंगचे होतात तसे आईसचे पण होतात. सो आईस क्लाइम्बिंग मधली ही जर्मनीची फिजिओथेरपिस्ट, डॉक्टर म्हणजे, आणि त्याच्यात लग्न झालंय, संसाराची जबाबदारी, त्याच्यात मुलाची जबाबदारी, ती हे सगळं लग्न वगैरे होण्याआधी ती जगज्जेती होती, लग्न झाल्यानंतर ती जगज्जेती झाली, आणि मूल झाल्यानंतर सुद्धा ती जगज्जेती राहिली. आणि हे विलक्षण आहे. म्हणजे एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या, आपण म्हणतो अरे नाही मला आता वेगळी जबाबदारी पडली, त्यामुळे ते जे मी आधी ट्रेकिंग करायचो आता सुटलं, आता काय सगळं सांसारिक झालो वगैरे वगैरे वगैरे. आपल्याकडे मुली काय, मुलांच्या बाबतीतही होतं, पण हिने स्वतःची आवड जोपासली आणि तिने ते करून दाखवलं. दुसरी गोष्ट, तिने एक जो रूट फायनलसाठी मेल क्लाइंबरसाठी लावलेला होता, फायनलचा रूट, तो तिने कंप्लीट केला, आणि त्या फेरीत तिने पुरुषांना देखील हरवलं. म्हणजे एक महिला पुरुषांचा अंतिम फेरीसाठी लावलेला रूट क्लाइंब करते, आणि ती त्यांना त्याच कॅटेगरीमध्ये जाऊन हरवते. आणि त्याच वेळेस हे करण्याआधी ती तिचं मुलाचं संगोपन करते, मुलाला सोबत. झाशीची राणी जशी मुलाला सोबत घेऊन लढली, तशी ही झाशीची राणीच म्हणावी लागेल की स्वतःच्या मुलाला घेऊन ती स्पर्धांच्या ठिकाणी जायची, त्याचं सगळं संगोपन करत ती क्लाइंब करायची. तर हे एक मला विलक्षण भावलेलं. दुसरी होती ती निवेस मेरोई.
अजूनही आहे ती दोघे रोमानो बेनेट आणि निवेस मिरो एक कपल आहे जे जगातल्या 14 अष्टाधारी शिखरांवरती ॲज अ कपल चढाई करणारं पहिलं दाम्पत्य म्हणजे पहिलं कपल ठरलं जगातलं. ही निवेस जगातली पहिली महिला 14 अष्टाधारी शिखर चढून जाणारी त्या शर्यतीत होती. आता 12 अशी काहीतरी ती शिखर झाली होती. त्याच्यात एडिओनी पासंबेन होती, जेरलेंडी काल्टेरब्रनर आणि ही तिसरी, तिघींमध्ये चालू होतं. आता कोण करणार? आणि त्यावेळेस तिच्या नवऱ्याला मकालू मोहिमेदरम्यान त्रास झाला. त्याचं अर्थात HB कमी होतं आणि नंतर ते सगळं त्याला निदान झालं. अप्लॅस्टिक ॲनिमिया असा त्याचा व्याधी होता. तिने त्यावेळेस स्वतःच्या महत्वाकांक्षा ती पहिली झाली असती. आता अर्थात जगातली 14 अष्टाधारी शिखर चढून जाणारी पहिली महिला, याला केवढं वेटेज आहे. तर तिने त्या स्वप्नांचा महत्वाकांक्षांचा त्याग केला आणि एक उत्तम पार्टनर, लाईफ पार्टनर आपण म्हणतो ना, सुखदुःखात साथ देणं, तसं हे सुखदुःखात साथ तिने तिच्या महत्वाकांक्षांना तिलांजली देत नवऱ्याची साथ दिली. तो पण स्वतः क्लाइंबर आहे. क्लाइंबिंगमध्ये बिलेर आणि पार्टनर आपला क्लाइंबर आणि बिलेर असं पेअर असते. विश्वास असतो की क्लाइंबरला वाटतं माझा बिलेर आहे, तो माझा फॉल झाला तरी अरेस्ट करेल. एक विश्वासाचं नातं हे ते त्या रोपने असतं. तर ह्या दोघांची जी काय म्हणू आपण, ती जी नाळ आहे, ती रोप, त्यांचा जो ॲक्टिव्ह रोप दोघांचा तो कायम घट्ट राहिला, एकमेकांवरचा विश्वास कायम राहिला आणि तिने त्याचं सगळं आजार पण बघितलं. नंतर दोघांनीही एकत्रपणे येऊन क्लाइम्बिंग केलं. दोघं पहिलं दाम्पत्य ठरलं, ती तिसरी महिला ठरली आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांचं अजून एक क्लाइम्बिंग सुरू आहे. आणि त्याच्यात तिने कांगबाचेन नावाचं, कांचनजंगाच्या नावाचं तिथलं शिखर आहे, त्याच्या कांगबाचेन किंवा काब्रू यापैकी एक, तर त्या शिखरावर दोघांनी चढाई केली आणि तिला पिओलिट दिवार मिळाला. पिओलिट दिवार काय आहे तर आपल्याकडं गिर्यारोहणात आंतरराष्ट्रीय स्तरावरती दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजे पिओलिट दिवार. आपल्याकडं ऑस्कर दिला जातो तसा तो गिर्यारोहणातला ऑस्कर आहे. तो तिला मिळाला एक महिलेला. आणि हे ऑस्कर चढाईचे म्हणजे ह्या ऑस्करचे निकष खूप कठीण आहेत. एव्हरेस्ट चढला म्हणून पिओलिट दिवार दिला जात नाही किंवा कुठलेही अष्टाधारी शिखर तुम्ही पारंपरिक मार्गाने चढला. आता मी चढलोय पण मला पिओलिट दिवार नाही, कारण तेवढी काठिण्य पातळी नाही आहे. खूप काठिण्य पातळी, तुम्ही कुठल्या कंडिशन्सला काम करताय, चढाईची तुमची जे निकष त्यांनी लावलेले आहेत त्या निकषाला जर तुम्ही खरे उतरला तरच तो दिला जातो. तो तिला मिळाला. आणि तिला एकदा प्रश्न विचारला की तू महिला पुरुषांबरोबर काम करते तर स्टाईल आणि ह्याच्यात तुला काही जाणवतं का की त्यांच्याकडे ताकद असते? ऑफकोर्स म्हटले की पुरुषांकडे ताकद आहे, निसर्गात जास्त ताकद दिली आहे, पण आम्ही महिला हा जो टास्क आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीत करतो. तर महिलांकडे मी म्हणतो कायम की बिईंग अ डॉक्टर, जे ज्यावेळेस डिलेव्हरी होत असते त्यावेळेस ज्या पेन्स होतात त्या सगळ्यात जास्त स्त्री शोषिक असते असं मी म्हणेल. खूप सहनशीलता असते आणि काही गोष्टी या स्त्रीला त्यामुळे निसर्गताच मिळालेल्या आहेत. तर ती म्हणते की अकॉर्डिंग टू मी स्टाईल इज वॉट, की तिला विचारलं एकदा स्टाईल म्हणजे काय तुझ्या दृष्टीने, तर तिने खूप छान उत्तर दिलं की नैतिकता आणि सौंदर्य यांचा संयोग म्हणजे स्टाईल. तर हे तिच्या वाक्यातून जाणवलं आणि ही एक भावनिक तू जसं विचारलं. आणि तिसरी होती ती एलिझाबेथ ली ब्लॉन्ड, की जिने 125 वर्षापूर्वी सगळ्या चालीरीती मुलींनी असेच कपडे घालायचे, म्हणजे ती ब्रिटनची आहे, राजघराण्यातली आहे. तर त्या राजघराण्यातल्यांना तर त्यावेळेस खूप, ते अजूनही ब्रिटनचं बघितलं तर खूप पेहरावरती असतं आहे. तर तिला तिच्या नातेवाईकांनी, तिची आई तिला ब्लेम करायची की यू विल स्कॅन्डलाइज द सोसायटी, की तुझ्यामुळे सगळी सोसायटी भ्रष्ट होईल ब्रिटनमधली, कारण तू असे कपडे घालून जाते, उन्हातानात फिरते. तर ही राजकन्या, तिने तो राजयोग सोडून हटयोग स्वीकारला आणि एक जिप्सीप्रमाणे तिने लाईफस्टाईल जगली आणि तिने खूप वेगळे पायंडे गिर्यारोहणात आणले आणि हे कुणाला माहिती नाही आहेत. सगळ्यात महत्त्वाचा तिने हे केला की लेडीज अल्पाईन क्लब, महिलांसाठी स्थापन केला गेलेला पहिला क्लब जगातला, हा एलिझाबेथ ली ब्लॉन्डनी केला. दुसरी गोष्ट, आता आपण सगळे इथं कॅमेरा लावलेत, गिर्यारोहणात फिल्मिंग होतं, ह्या गिर्यारोहणातली फिल्मिंगची सुरुवात एलिझाबेथ ली ब्लॉन्डनी केली. 125 वर्षापूर्वी 22 किलोचा कॅमेरा घेऊन जायचं, तिथलं चित्रीकरण करायचं, हे कुठल्या पुरुषाला नाही सुचलं, एका महिलेला सुचलं. आणि तिसरे म्हणजे तिने विंटर असेंटला सुरुवात तिने केलेली आहे. आल्प्समध्ये पहिला विंटर असेंट तिने केला आहे. तर ह्या गोष्टी भावल्या आणि मग म्हटलं आपण यांच्याविषयी लिहिलंच पाहिजे आणि ह्या गोष्टी लोकांसमोर आल्या पाहिजेत. ह्या गोष्टी लिहिताना काही अडथळे आले असतील, कारण आता हे खूप 125 वर्षा किंवा 150 वर्षापूर्वी तू जसं म्हटलास,
त्याचे रेकॉर्ड्स मिळणं, काय असे प्रॉब्लेम्स आले का पुस्तक लिहिताना? प्रॉब्लेम्स यांची माहिती बऱ्यापैकी उपलब्ध आहे. तुम्ही रॉयल जॉग्राफिक सोसायटी किंवा जुन्या जर्नल्स आहेत, अमेरिकन अल्पाईन जर्नल, हिमालयन जर्नल किंवा जुनी जुनी साहित्य आहेत गिर्यारोहणातली, माझ्याकडे बऱ्यापैकी संग्रह, मी ते वाचत त्याच्यातून मला माहिती मिळत गेली. आणि फक्त प्रॉब्लेम कधी झाला, मला एकच अडथळा असा सांगतो की समावेश कुणाचा करायचा, हां, हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं. कारण आपल्याकडेही खूप साऱ्या आता महिला आहेत ज्या गिर्यारोहण करतायत, वेगळ्या याच्याने करतायत. म्हणजे मी भविष्यात लिहिल पण त्यांच्यावरती. त्यांचं मी जीवन खूप जवळून बघितलंय. एखाद दुसरं शिखर झाले म्हणून त्यांचं खूप अशी अफाट कामगिरी, आपण म्हणतो की खूप अफाट कामगिरी झाली पाहिजे आणि मगच लिहायचं, तर माझ्या दृष्टीने तसं नाही आहे. भले एखाद दुसरं शिखर झालं असेल, पण त्यांच्या जीवनातला संघर्ष आहे, त्या संघर्षाला तोंड देत त्यांनी आवड जपली आहे आणि ही आवड जपता येऊ शकते, गिर्यारोहण करता येऊ शकतं, हे त्यांच्या कृतीतून त्यांनी दाखवलं. अशा महिलांवरती मला लिहायचं आहे. पण मग अशा यांचा समावेश करायला गेलो तर दुसरीला वाईट वाटेल. किंवा काही 8000ers केलेल्या आहेत, काही रॉक क्लाइम्बिंग केलेल्या चांगल्या महिला आपल्या महाराष्ट्रात आहेत. मग असं करायला गेलं आणि इकडचं हे झालं तर मग ते मला सगळ्यात मोठं चॅलेंज होतं की नक्की कुणाचं नाव घ्यायचं. पण त्याच्यावर पर्याय असा काढला की भाग 1 काढूयात आणि भाग 2 मध्ये मग नंतर आहे यांचा आपण समावेश करूयात. तर हे सगळ्यात मोठं चॅलेंज होतं माझ्यासमोर. खूप चांगल्या गप्पा चालल्यात. एक थोडंसं एंटरटेनमेंट सेगमेंट आपण याच्यामध्ये ॲड केलं. रॅपिड फायर आहे, तयार? येस. हिमालय की सह्याद्री? ऑफकोर्स सह्याद्री. अन्नपूर्णा की कांचनजुंगा? अन्नपूर्णा. अन्नपूर्णा की माउंट चोयू? अन्नपूर्णा. भूषण हर्ष की जितेंद्र गवार? अरे बापरे, मला मारतोय तू आता. हा प्रश्न स्किप करू आपण. दोघही. कोणी सापडलं? दोघही. तुम्ही गिर्यारोहक नसता तर? मी गिर्यारोहक नसतो तर मी एक उत्तम इतिहासकार झालो असतो. इतिहासाची आवड आहे. शांत बसायला एकटा आवडतं की ग्रुपसोबत मजा करायला आवडते? अरे वा, आता शांत बसायला जास्त आवडतं. आधी ग्रुप बरोबर खूप आवडायचं, पण सगळा जर ओव्हरऑल हे करायला तर शांत बसायला एकट्याला. यशोगाथा अन्नपूर्णाची की गिर्यारोहणातील दुर्गा? ही शपथ. गिर्यारोहणातील दुर्गा. छोटासा सेगमेंट होता. येस. ओके, पुढच्या सेगमेंटला जाण्याआधी आपण 2-3 प्रश्न घेऊ. द चॅलेंज ऑफ माउंट एव्हरेस्ट बनवला आहे, त्याची संकल्पना आणि हा नक्की गेम काय आहे? द चॅलेंज ऑफ एव्हरेस्ट बोर्ड गेम. आपण म्हणजे मी गिर्यारोहण शिकवतो मुलांना यावेळेस, किंवा याच्यात पण मोठ्या माणसांना सुद्धा. तर सगळ्यात जास्त ते जो कुठला सेगमेंट त्यांना आवडतं ते नेव्हिगेशन, आणि ज्याच्यात नेव्हिगेशन त्यांना शिकवलं जातं, पण थोडंसं युनिक पद्धतीने. थोडक्यात ट्रेझर हंट लावायचा, पण मग त्यांना बेअरिंग काढायला द्यायचे, फॉरवर्ड बेअरिंग, बॅकवर्ड बेअरिंग, मॅप द्यायचा, त्याच्याने ते शोधाशोध करतात. तो टास्क, त्याच्यात शिक्षण पण होतं आणि ते एन्जॉय पण करतात. त्यामुळे हसत खेळत घेतलेलं कुठलंही शिक्षण हे कायमस्वरूपी तुमच्या मनावरती बिंबवलं जातं. तो जो काही थॉट आहे किंवा जे काही आपण तो शिकणार आहोत ते कायम स्वरूपी तुमच्या मनावर राहतं. टिपिकल शिकवायला गेलो, थिअरी सांगितली, मग प्रॅक्टिकल, ते मी म्हणेल 100%तलं फक्त 40-50%. आता 50% आपण नंतर विसरून जातो. तर असं काही करता येईल का गिर्यारोहणात की मुलांना आवड लागावी अशा शोधात होतो मी. मग माझ्या डोक्यात पहिल्यांदा आलं की आपण एक असं काहीतरी त्यांना क्विज करूयात. क्विजला निम्मी मुलं त्याच्यावरती उत्तर द्यायची, निम्मी काय क्विजचं घेणं देणं नसायचं. म्हणजे आपल्या किल्ल्यांवरची क्विज, माउंटन्सवरच्या क्विज, काही नसायचं. त्यांना अर्धी लोकांना आवडायचं, अर्ध्यांना नाही आवडायचं. मग म्हटलं आपण असं काहीतरी टास्क दिलं तर मुलांना, काहीतरी चित्र काढून की इथं तुम्हाला ॲव्हलांच होतोय किंवा हे होतंय, मग तुम्ही काय करणार वगैरे वगैरे. किंवा जर गिर्यारोहणात गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर काय हॅझार्ड्स येतात आणि त्याच्यासाठी तुम्ही कसे प्रिपेअर्ड असला पाहिजे, असं कायम डोक्यात यायचं. म्हणजे वेदरला मी क्युम्युलोनिंबस बघितलं की मला असं वाटायचं की लोक समोर आहेत तर मी असं सांगू शकेल की हा क्युम्युलोनिंबस दिसतोय आणि आता बॅड वेदर, आता तुम्ही बघा, ऑब्झर्व करा. पण प्रत्येक वेळी हे शक्य नाही आहे. प्रत्येक वेळी काही मुलं नसणार ज्याच्या घरी असणार आहे. तर हे असं करत असताना म्हटलं आपल्याला काय करता येईल की गिर्यारोहण कळालं पाहिजे, तिथले धोके कळाले पाहिजेत आणि त्याच्यातून त्यांचा थॉट प्रोसेस तयार झाली पाहिजे. आणि थॉट प्रोसेस म्हणजे सही सलामत सुरक्षितता लक्षात घेऊन घरी परत येणं, शिखर चढणं नाही. हा सगळ्यात महत्त्वाचा थॉट प्रोसेस मला त्याच्यातून द्यायचा होता. आणि चढाईच्या पलीकडे सुद्धा गिर्यारोहण आहे. म्हणजे ऑफकोर्स तुम्हाला फिजिकली फिट असावंच लागतं कुठलीही मोहीम करायला, साधं ट्रेक करायला सुद्धा. तर फिटनेसच्या व्यतिरिक्त त्याच्या पलीकडं काय आहे का गिर्यारोहणात, तर कॉर्पोरेट लाईफस्टाईलमध्ये जर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आजकाल बरेचसे गिर्यारोहक मोटिवेशनल टॉक द्यायला जातात किंवा टीम बिल्डिंगच्या ॲक्टिव्हिटीज कंडक्ट करायला गिर्यारोहक असतात.
तर म्हटले याच्यात एक व्यवस्थापनसुद्धा आहे गिर्यारोहणात, तर हे कळालं पाहिजे. आणि म्हणून मग असं होतं की आपण गिर्यारोहणातले ऑब्स्टॅकल असे लक्षात आले की अरे असं असं आहे, आपण त्यांना तर चॅलेंज दिलं आणि मग त्याच्यातून ते पार करायला त्यांना काहीतरी द्यायला असं करत ते डोक्यात आली कन्सेप्ट होती बरेच दिवस. आणि मग लेहला मला एक 10 दिवस 2 मोहिमांच्या मध्ये खूप वेळ मिळाला, 10 दिवस, आणि त्या 10 दिवसात मी सलग काम करत ती कन्सेप्ट कागदावरती उतरवली आणि ती अगदी 2-4 दिवसांमध्ये ती खूप एक म्हणतो ना आपण एकाग्र होऊन ते काम झालं आणि ते पटकन झालं माझ्याकडनं 2-3 दिवसात. आणि मग तो कन्सेप्ट आला की एव्हरेस्ट एव्हरेस्ट हे नाव घेण्यामागचं कारण सांगतो की लोकांना एव्हरेस्ट कळतं. बरोबर. सर्वसामान्यांना जर गिर्यारोहण हे करायचं असेल तर लोकांना आजही एव्हरेस्ट कळतं. म्हणजे मी कांचनजंगा केलंय, मला लोक नाही ओळखणार. ज्यावेळेस मी सांगेल एव्हरेस्ट केलंय तर लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होतो. तर त्याला थोडीशी लोकमान्यता, ते लोकप्रिय म्हणून एव्हरेस्टचं नाव घेतलं. पण सगळ्या मोहिमांमध्ये साधारणपणे असंच असतं. म्हणजे बॅड वेदर 6000 मीटरला पण लागतं, 8000 मीटरला पण लागतं. त्यानंतर तुमचं क्रिवास 6000 मीटरला पण आहेत, 8000 मीटरला पण आहेत. असे सिरॅक कोलॅप्स म्हणजे ॲव्हलांच तिथेही होतात, इथे होतात, रॉकफॉल कुठेही होतात. सर ह्या सगळ्या ऑब्स्टॅकलला टोन देत असताना नक्की तुमच्या ॲज अ मोहीम, ॲज अ संघ म्हणून तुमच्यावरती काय परिणाम होतो अपार्ट फ्रॉम फिजिकल फिटनेस, तर तुमच्या लॉजिस्टिकवरती परिणाम होतो. तर मग लॉजिस्टिक गेल्यानंतर, लॉजिस्टिक हल्ल्यानंतर मग तुम्ही डिसिजन काय घेतात, येणं केन प्रकारे समेट करायचं की एक आपण म्हणू सुरक्षितता लक्षात घेऊन बेस कॅम्पवरती यायचं. हे प्रत्यक्ष तिथं जाऊन अनुभव घेण्यापेक्षा इथंच असा गृहपाठ करून जा की मोहिमेत हे सगळे ऑब्स्टॅकल येऊ शकतात आणि ह्या ऑब्स्टॅकल असं झाल्यानंतर माझी मोहीम अशी गडबडू शकते आणि त्यावेळेस मला शिखराकडे न जाता जर खरंच काही क्रायसिस तयार झाले असतील तर मला खाली येणं महत्त्वाचं आहे. म्हणून हा गेम तयार झाला असं मी म्हणेन. 2 ह्याच्यावरती आपण जाऊ. एक सुरक्षित परत येणं आणि माउंट कांचनजुंगा. तर तुम्ही माउंट कांचनजुंगा समिट करून आल्यानंतर एक रेस्क्यूचा थरार घडला होता. अच्छा, येस. त्याबद्दल काय सांगशील? कांचनजंगाचा सगळ्यात मोठा आपण क्रक्स म्हणूयात. क्रक्स म्हणजे सगळ्यात अवघड बाब याच्यातली. क्रक्स मूव्ह असते तेव्हा क्रक्स कुठली तरी पार्ट असतो मोहिमेतला असा, तर तो आहे समिट कॅम्प, समिट आणि परत समिट कॅम्प. समिट कॅम्प लागतो 7500 मीटरवरती. कांचनजंगाचा माथा आहे 8586 मीटर, साधारण 1100 मीटरचा गेन आहे. हा 1100 मीटरचा गेन लांबून आहे, असं म्हणजे सरळ केलं तर थोडंसं कमी वेळ लागेल, पण असा खूप लांबून फिरून रस्ता आणि नंतर थोडासा वळसा मारून आणि शेवटचे 400 मीटर ही मिक्स क्लाइम्बिंग आहे. त्याच्यात म्हणजे आईस नाही आहे, नुसताच आईस नाही, आईस प्लस रॉक असा मिश्र क्लाइम्बिंग आहे. मग त्यावेळेस काय होतं की आईसमध्ये जे आपण क्रॅम्पॉनिंग करतो ते रॉकवर गेलं की घसरतात आणि ती चढाई अवघड होते. आणि त्यावेळेस थोड्या वेळासाठी 2 मिनिटासाठी रॉक क्रॅम्पॉन काढला, असं केलं, असं शक्य होत नाही. मग तसंच करावं लागतं ते. आणि म्हणून आमच्याकडे असे रिपोर्ट होते की सगळ्यात जास्त 8000 मीटरमधला सगळ्यात मोठा समिट अटेम्प्ट जो कुठला असेल तर तो कांचनजंगाचा आहे. आणि तो पूर्ण समिट अटेम्प्ट व्हायला कमीत कमी 30 तासाचा, स्टॅटिस्टिकली जर बघितलं तर ॲव्हरेज 30 आवर्सचा इथून मागची सरासरी आहे की 30 तास लागतात. बापरे. तर मग हे 30 तास आपण सलग चालणार का, याच्यासाठी आम्ही इथं कात्रज ते रायगड, कात्रज ते तोरणा असा ट्रेक केला होता की आपण कितपर्यंत चालू शकतो. तर एक 17 तासापर्यंत आम्हाला आलं होतं लक्षात की 17 तास तर 100% चालूच शकतो आपण, आणि अजूनही पुढं खेचायची वेळ आली तर खेचणार 100%, अशी तयारी केली होती. आम्ही समिट कॅम्पला पोचलो त्यावेळेस आमच्यासोबत 5 बंगाली गिर्यारोहक होते. 5 जणांची टीम होती वेगळी बंगाली गिर्यारोहकांची. त्यातलं बंगाली गिर्यारोहक जे 4 जण होते, एक 5वा जो आमच्याबरोबर खाली आला, 4 लोक जी होती त्यातले 2 लोक मला त्या समिटच्या खाली काही अंतरावरती 2 जण दिसले आणि त्या समिटच्या जवळ होते. त्यामुळे त्यांच्याबाबत शुअर होतं की हे समिटला पोहोचणार आहेत. खाली आल्यानंतर 2 जणांपैकी मला एक आत्ता आठवते, त्याचं नाव कुंतल. तो चढाई करत असताना त्याच्यासोबत शेर्पा नव्हता एक, त्यामुळे पहिल्यांदा तिथंच हे झालं की आता शेर्पा कुठे गेला. दुसरी गोष्ट, त्याच्या तोंडावरती ऑक्सिजन मास्क नव्हता. तो ऑक्सिजननीच चढाई करत होता, विदाउट ऑक्सिजन तो चढाई करणार नव्हता. तर ऑक्सिजन मास्क नव्हता, त्या ऑक्सिजन मास्क इकडे गेलेला होता. अच्छा. नंतर त्याचा गेज चेक केला तर अगदी कमी प्रमाणात ऑक्सिजन राहिलेला होता. तर त्याला आम्ही जवळजवळ 10-15 मिनटं आमची सगळी टीम त्याच्यापाशी थांबली आणि त्याला म्हणत होतो खाली चल, खाली चल. तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्याचा तो जुमार लावून सोडत होता, जुमार आम्ही काढला, त्याचा जुमार लावून त्याचा डिसेंडर हे केला, त्याने तो डिसेंडरही काढला आणि परत जुमारच लावला. म्हणजे डिसेंडर लावला म्हणजे त्याला
स्पष्ट सूचना होत्या की तू खाली ये. हां. त्याने जुमारस लावला, तो वरतीच जात राहिला. नाईलाज होता. आम्ही खाली आलो. 2 वाजता सगळी टीम आली आणि 6 वाजता एक शेवटचा आमचा प्रसाद जोशी आला आणि आम्ही खाली निरोप दिला की सगळी टीम आली आहे. आम्हाला खालून सूचना येत होत्या मामांच्या की तुम्ही सगळेजण कॅम्प 3 वरती येऊन थांबा, अजून खाली जेवढं खाली पटकन येईल तेवढं खालचं बेस कॅम्प नेतृत्व जरा आश्वस्त होतं की बाबा आलेत, खाली आलेत. आणि त्यावेळेस आम्ही ठरवलं की प्रचंड दमलेलो होतो. आम्ही 5 वाजता संध्याकाळी सुरुवात केली होती चालायला आणि आम्ही 2 वाजता होतो, म्हणजे साधारण 21 तासाचा आमचा अटेम्प्ट झाला होता. आम्ही म्हटलो की आम्ही इथं थांबतो, आमच्याकडे ऑक्सिजन आहे, उद्या सकाळी आम्ही थेट बेस कॅम्पला पोहोचू, असं म्हणून आम्ही वॉकी टॉकी बंद केला. तर वॉकी टॉकी मायनस टेम्परेचरमध्ये खूप जपावे लागतात आणि लगेच ड्रेन होतात बॅटरीज. एक वॉकी टॉकी शेवटचा चालू होता, त्याच्याने सुखरूप असल्याचा संदेश गेला आणि सांगितलं गेलं जर काय आमच्याकडं परिस्थिती उद्भवली तर आम्ही कॉल करू. बेस कॅम्पचा वॉकी टॉकी सतत चालू असतो कारण तिथं चार्जिंगची सोय असते, सोलार वगैरे सगळं. आता त्या दरम्यान झालं असं की 6 वाजता शेवटचा कॉल गेल्यानंतर रात्री निर्मल पूर्जा, तुम्हाला माहिती असेल 14 पिक्स नेटफ्लिक्सवाला, जी त्याची डॉक्युमेंटरी, तो त्यावेळेस चढाई करत होता आणि तो खाली येत असताना त्याला पहिल्यांदा 2 डेड बॉडीज दिसल्या, 2 बंगाली गिर्यारोहकांच्या. त्यांनी निरोप दिला खाली की 2 बंगाली गिर्यारोहक गेलेले आहेत आणि हे आमच्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न. पहिला सगळ्यात जवळचा कॅम्प 4, सगळे कॅम्प 4 वाले शांत होते, कोणाचाच वॉकी टॉकी आणि मेल्यासारखे झोपले होते सगळे. त्याच्यानंतर बेस कॅम्पला तो कॉल गेला, नंतर तो पुढं आल्यानंतर परत 2 त्याला गिर्यारोहक दिसले. त्यांचे पिवळं डाऊन जॅकेट होतं, त्यामुळे त्याला परत 2 दिसले. तर त्या 2 दिसल्यामध्ये त्याने पहिल्यांदा एक दिसला तर सांगितलं एक 1 मोर इंडियन आस्किंग फॉर हेल्प, आणि अजून पुढे अंतरावर अजून एक दिसला तर त्या 2 इंडियन्स आस्किंग फॉर हेल्प असं आलं. मग खाली बेस कॅम्पशी संपर्क साधवता बेस कॅम्पवरून सांगितलं गेलं की आम्ही मदत पाठवली आहे. सुदैवाने समिट साऊथ याच्या 7 समिटचा जो शेर्पा आहे चेपाल शेर्पा, त्यांनी वॉकी टॉकी, कारण त्याचं सगळं लॉजिस्टिक निर्मलचं कोण बघत होतं तर 7 समिट बघत होतं, त्यांनी खुशाली हे करण्यासाठी, त्याची चेक करण्यासाठी त्यांनी कॉल केला होता आणि त्यावेळेस कॅम्प 4चा वॉकी टॉकी सुदैवाने ऑन झाला. त्याच्याकडं पहिला बेस कॅम्पवरून हे झालं की वरती रेस्क्यूची गरज आहे, तुम्ही माणसं पाठवा. तर त्यांनी 3 शेर्पा तयार केले. एवढा मोठा समिट अटेम्प्ट झाल्यानंतर परत वरती जाणं खूप अवघड असतं. शेवटी ती माणसं आहेत तरी ते शेर्पा वरती, आमच्यात तर त्राण नव्हते, कुणाच्याच त्राण नव्हते वरती परत जाऊन एवढ्या वरती जाऊन अटेम्प्ट करण्यात, कारण की आम्हाला खाली जायला सगळी एनर्जी वापरावी लागणार होती. तर 3 शेर्पा तयार झाले, 3 शेर्पा वरती गेले आणि त्यांनी त्या जे बंगाली क्लाइंबर आणि कॅम्प 4 आहे त्याच्यामध्ये अजून 2-3 गिर्यारोहक होते, ते सुद्धा अशाच अवस्थेत अडकलेले होते, त्याचा कोणालाच थांगपत्ता नव्हता. तर त्यांना वाटलं ह्यांनाच द्यायची सगळी मदत. त्यांनी ऑक्सिजन सिलेंडर, पाणी त्यांना दिलं, ते खाली आले आणि खाली येऊन सांगितलं रेस्क्यू कम्प्लीट. आणि वरती निर्मल ओरडतोय की अजून तुम्ही माणसं नाही पाठवली, तुम्ही खोटं बोलताय. हे सगळं त्याच्या याच्यात आलेलं आहे. आम्ही फायनली त्याचे ऑक्सिजन संपायला लागला, शेर्पांचा हॅल्युसिनेशन व्हायला लागले. त्यांनी ती 2 माणसांना तिथं, त्याचाही जीव वाचवायचा होता, त्याचे शेर्पांचं ऑक्सिजन संपला होता. मग त्यांनी त्या 2 माणसाला तिथं सोडून तो खाली आला आणि मग नंतर कळालं की खरी जी मदत पाहिजे होती ती वरती पाहिजे होती. पुन्हा एकदा 4 शेर्पांना तयार केलं गेलं. हे शेर्पा वरती गेले आणि रात्री 11:30 वाजता माझ्या टेंटच्या समोर त्या शेर्पानी ते झिप उघडली. मला म्हटलं डॉक्टर साहेब इसको देखो. मला थोडं पहिल्यांदा वाटलं की यार हे काहीतरी मलाच भास होत आहेत का, कारण ऑक्सिजन कमी असले की भास होतात वरच्या अल्टिट्यूडला. पण मी म्हणजे दिसलं मला बाहेर की एक बॉडी पडलेली बाहेर, डाऊन जॅकेट, पिवळं डाऊन जॅकेट होतं, डाऊन सूट होता त्याचा. म्हटलं आपको इसको चेक करना है, ये इसकी हालत खराब आहे. आता बाहेर जायचं म्हणजे मला सगळे मायनस टेम्परेचर शूज घाला, स्नो शूज घालायला खूप मेहनत लागते त्या अल्टिट्यूडला. बरं बाहेर जायचं म्हणजे ते असं हातात ऑक्सिजन घ्या, एका हातात आपल्याला पेशंट बघायचा, एका हातात माझाच ऑक्सिजन, आणि असं घेऊन तर शक्यच नव्हतं काम करणं. विदाऊट ऑक्सिजनच बाहेर पडलो. सगळी तयारी करून ग्लव्ज वगैरे घालून त्याचं बघितलं तर त्याचा हात आत, त्याचे जे मिटन्स वरती जाड मिटन असतो तो नव्हता, लायनर होते फक्त, आणि ते हात असे दोन्ही घालून ठेवलेले होते. मला कळून चुकलं की 100% फ्रॉस्टबाईट झालेला याला. त्यामुळे मी त्या हाताकडे लक्ष दिलं, आता जीव महत्त्वाचा होता. मग त्याला उचलून एक शेर्पा, बाकी 2 शेर्पा तर असे आणून ते गेले, कारण ऑफकोर्स दमलेले होते ते. 1-2 शेर्पा म्हटलं थांबा, मला एकट्याला उचलणार नाही या, तुमची मदत लागणारच आहे. मग त्यांनी त्या दोघांच्या मदतीने आम्ही त्याला टेंटमध्ये घेतला. त्याचा ऑक्सिजन 4 लिटर पर मिनिटने चालला होता, तो थोडासा कमी केला. मी म्हटलं की खूप फास्ट ऑक्सिजन जातोय, तो कमी केला, तो एकदम गॅस्पिंगमध्ये गेला, तो त्याचा O2 डायरेक्ट ड्रॉप झाला. मग तो 4 वरतीच ठेवला.
काही लाईफ सेव्हिंग इंजेक्शन्स, हाय अल्टिट्यूड पल्मोनरी एडिमा होता तो, त्याला इंजेक्शन्स दिले. जितेंद्र आला बाहेर, त्याला म्हटलं की ह्याच्याकडं कोणीही रात्रभर लक्ष देणार नाही आहे का, सगळेच दमलेत, एकदा याला आणून टाकलंय आपण पण जागून त्याच्यापाशी सुश्रुत त्याची करणारे असं होणार नाही, त्यामुळे आपण त्याला एक वेगळं ऑक्सिजन सिलेंडर अख्खा लागेल अख्खी रात्र काढायला. तर मग एक ऑक्सिजन सिलेंडर जितेंद्रने शोधला त्या तिथे आणि तो त्याला लावला गेला. म्हटलं आता जेवढं आपल्याकडनं करायचं ते सगळं केलं. दुसरा त्याचा जो पार्टनर होता त्याला स्नो ब्लाइंडनेस झाला होता, पण सुदैवाने चालत आला होता, खाली दिसत काही नव्हतं, त्याला ड्रॉप्स दिले. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी म्हटलं आता बघूयात, सुदैवाने दोघंही व्यवस्थित होते आणि मग त्यांना खाली आणण्यात आलं. दुसऱ्या दिवशी त्यांना हेलिकॉप्टरनी रेस्क्यू करायचा प्रयत्न आला, पण तिथं विंड जास्त असल्यामुळे लॉंग लाईननी रेस्क्यू होऊ शकला नाही. कॅम्प 2ला फायनली तिसऱ्या दिवशी त्यांना तो रेस्क्यू मिळाला. दोघांची हातापायाची बोटं कापली गेली फ्रॉस्टबाईटमुळं, पण सुदैवाने जीव वाचला. तर असं तर सगळं रेस्क्यू होता कांचनजंगाचा. त्याच्यात अजून एक माझ्यासोबत रॉड्रिगो नावाचा चिलीचा क्लाइंबर होता, ज्याचं 1 वर्षापूर्वी कांचनजंगा समिट झालं होतं आणि त्याला परत एकदा तो कांचनजंगाला आला होता, का तर त्याच्याकडं फोटो व्यवस्थित नव्हता म्हणून. बापरे. आणि त्याचं कॅम्प 2ला असताना आम्ही कॅम्प 2ला पोचलो, तो कॅम्प 3ला निघाला होता. थोडी स्पर्धा चालू होती, चिलीमधला पहिला कांचनजंगा चढणारा कोण होणार याच्यावरनं. त्याच्यात तो विदाऊट शेर्पा, विदाऊट ऑक्सिजन तो करत होता, सगळा लोड कॅरी करत होता. आणि त्याचा हे टेंट अल्पाईन टेंट होता, सिंगल मॅन टेंट. त्याचा वाइंडअप करत असताना त्याचा पोल निघाला टेंटचा आणि तो घरंगळत खाली जाऊन क्रिऑसमध्ये पडला. हे कॅम्प 2ला झालेलं. तो तसाच वरती गेला. कॅम्प 3ला कोणी नव्हतं त्यावेळेस तो तिथं राहिला. मग आम्ही ज्यावेळेस तिथं गेलो तर सगळेजण त्याला बाहेर काढत होते. माझा शेर्पा नेमका वरती होता, मग त्याला म्हटलं माझ्यापाशी बस, तू माझ्या शेजारी झोप. तो कॅम्प 3 कॅम्प 4 पूर्ण माझ्या शेजारी झोपून होता. त्यात कॅम्प 3ला असताना त्यांनी वरती स्लिपिंग बॅग ठेवली होती वाळायला. जोरात वाऱ्याची एक विंड गस्ट आली, ती स्लिपिंग बॅग उडून गेली. कॅम्प 4ला 3ला आणि 4ला विदाऊट स्लिपिंग बॅग तो झोपला. डाऊन सूट होता त्याच्यात तो झोपत होता. गरम पाणी गरम व्हायला त्याने असं गरम पाणी आत ठेवलं होतं, ती हायड्रा बॅग असती तशी ठेवली होती, ती लीक झाली, त्यामुळे आत सगळं ओलं झालं. आता मायनस टेम्परेचरमध्ये ओलं झाल्यानंतर सगळं फ्रीज होतं. त्यांनी रात्री 8 वाजता चढायला सुरुवात केली. मी त्याला 5 वाजता म्हटलं आमच्यासोबत चल, तो म्हटला नाही मला 8 वाजता मी निघेन, मला अनुभव आहे. तो माणूस, आम्ही हे सगळं नाट्य खाली चाललं होतं रेस्क्यूचं. आणि अजून वेगळं एक रेस्क्यूची गरज होती. रात्री 10 वाजता रॉड्रिगो समिटच्या जवळ होता. त्याच्याकडे एक GPS मेसेंजर होता, त्याच्यावरनं त्याची गर्लफ्रेंड त्याच्यावर लक्ष ठेवून होती. तिच्या लक्षात आलं की GPS भरपूर वेळ हालत नाही, एकाच अल्टिट्यूडला आहे. तिथून कॉल आला चिलीमधून नेपाळमध्ये, नेपाळवरनं बेस कॅम्पशी संपर्क साधला गेला. बेस कॅम्पवरनं बाहेर आल्यानंतर मामांना दिसलं वरती तो जो टॉर्च आहे तो शिखर माथ्याचा जवळ आहे अजूनही. आणि तिथं म्हणजे अक्षरशः 1100 मीटरचा गेन आहे, जे अजिबातच शक्य नव्हतं कुणालाच. आणि मग त्याची तिथं डेथ झाली. सो असा तो रॉड्रिगेज, अशी 3 क्लाइंबर्सची त्या मोहिमेदरम्यान डेथ झाली, पण दोघांना आम्ही वाचवू शकलो. खूप थरारक अनुभव आहे. ह्या मॉलमधनं बाहेर येण्यासाठी एक वेगळा सेगमेंट आपण याच्यामध्ये ॲड केलं. जर तरची गोष्ट, थोडं लॉजिक नाही, इनलॉजिकल गोष्ट आहेत, पण थोडे मजा येण्यासाठी काही गोष्टी. आता तू हिमालयातले ट्रेक केलेच ह्या काळात, जर तुला एखाद्या मागच्या भूतकाळात एखाद्या त्या काळामध्ये जाऊन एखादी मोहीम बघावीशी वाटली किंवा करायची वाटली, तर तो कोणता काळ असेल की तुला त्या काळात जाऊन ती मोहीम बघावीशी वाटली? ती मला अगेन एव्हरेस्टच आवडेल. जी त्या आधीच्या सगळ्या मोहिमा आहेत ना एव्हरेस्टच्या, मार्ग शोधण्याच्या वगैरे, सक्सेसफुल झाले की सक्सेसफुल व्हायच्या आधीच्या? सक्सेसफुल व्हायच्या आधीच्या, म्हणजे 53 सालची नाही म्हणत आहे मी. साधारणपणे जी 1924ची मोहीम आहे त्याच्यात कर्नल नॉर्टन आणि सॉमरवेलचा जो असेंट आहे तो, म्हणजे लोकांना इरविन मॅलरी माहिती आहेत, पण कर्नल नॉर्टन कुलवर आहे एव्हरेस्टवरती जी एक घळ आहे नॉर्थच्या पलीकडच्या तिबेटच्या बाजूनी, तिला नॉर्टन कुलवर असं नाव दिलं गेलं. कारण कर्नल नॉर्टन असे व्यक्ती की ज्यांनी 8500 मीटरच्या वरती विदाऊट ऑक्सिजन माणूस जाऊ शकतो हे त्यांनी प्रूव्ह केलं 1924 साली. आणि ती थोडक्यात ते, आणि सोलो गेले बरं का वरती, म्हणजे त्यांचा पार्टनर थांबला होता खाली. नंतर त्यांच्या पुढे लक्षात आलं की इथं पुढे जाणं म्हणजे जीविताला धोका आहे, म्हणून ते खाली आले. जर बिले पार्टनर त्यांच्यासोबत रोप जर असतात तर ते कदाचित वेगळा इतिहास 53च्या ऐवजी 1924 मध्ये झाला, पहिलं समिट झालं असतं. तर नॉर्टनची ती मोहीम जगायला आवडेल मला, त्या मोहिमेत काय घडलं बघायला. जर भूतकाळात एखादं जाऊन गिर्यारोहकाला, जे आता सद्यस्थितीत नाही आहेत, तर अशा कुठल्या गिर्यारोहकाला भेटायची संधी मिळाली तर? जर्सी कुकुस्का म्हणजे रेनॉल्ड मेस्नर सगळ्यांना माहिती आहे, जगातलं पहिलं अष्टहजारी शिखरवीर. 17 वर्ष लागली.
मेसनरला जर्सी कुकुस्काचं जर चरित्र वाचलं तुम्ही तर कुकुस्का एवढी अफाट ताकदीचा गिर्यारोहक मी आजपर्यंत बघितलेला नाही. अफाट ताकदीचा म्हणजे जर्सी कुकुस्का जर आज असता तर हे जे आत्ताचे 14 पिक्स आणि जे सगळे आत्ता 3 महिने 2 महिने कुकुस्काला जर दिलं असताना कदाचित ॲक्लमटाईज झाल्यानंतर आणि आत्ता जसं हेलिकॉप्टरने इकडं तिकडं जाणं आहे कदाचित 2 महिन्यात ते 1 महिन्यात त्यांनी सगळे पिक केले असते. एवढी भयंकर ताकद कुकुस्कामध्ये होती. कारण कुकुस्काचा जर जर्नी बघितली तर एक साधारण 8 वर्षाच्या कालावधीत त्यांनी 14 अष्टहजारी शिखरांवरती यशस्वी चढाई केली. एक जगातला दुसरा माणूस तो ठरला. मेसनर आणि कुकुस्का यांच्यामध्ये सुप्त स्पर्धा होती. अच्छा. आणि मेसनरला कुकुस्कामुळे एक आव्हान म्हणजे मेसनरला वाटत नव्हतं की कोणीतरी येईल. ज्या पद्धतीत वेगाने असेंड झाले त्याचे आणि मग मेसनरलाही जरा धाकधूक झाली होती की अरे आता काय होते म्हणून त्यांनी फास्ट करण्यास सुरुवात केली. 2-2, 3-3 शिखरं एव्हरेस्ट मेसनरनी केली. त्याच्यावरती त्याची पुस्तकं आहेत. पण त्याच वेळेस जर 85-86 जर कालावधी बघितला तर कुकुस्काची एकाच वर्षात 5-5 8000 अटेम्प्ट आहेत. त्यावेळेस हेलिकॉप्टरची सोय नव्हती पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जर कुकुस्काचे असेंट बघितले तर त्या 14 अष्टहजारी शिखरांमध्ये त्यांनी नाविन्य जपले. आयदर फर्स्ट विंटर असेंट 8000 किंवा न्यू रूट. तर एक गिर्यारोहक म्हणून पारंपरिक मार्गाने चढाई करणं आणि न्यू रूट ओपन करत स्वतःचा मार्ग तिथं एस्टॅब्लिश करणं ह्याच्यात खूप फरक आहे. तर 8000 मीटरवरती त्यांनी अशा अल्पाईन स्टाईलने स्वतःचे रूट ओपन केलेत. K2चा त्याचा जो रूट आहे मॅजिक लाईन नावाने त्या K2च्या रूटला मेसनरनेच म्हटलं इट इज अ सुसायडल लाईन. त्या मार्गाद्वारे अजून कोणीही अटेम्प्ट देखील केलेला नाही. त्याच्याकडे बघण्याची हिंमत पण नाही कुठल्याच गिर्यारोहकाकडे आजपर्यंत. ह्या लेवलचं क्लाइम्बिंग त्यांनी केलेलं आहे K2 वरती. साऊथ फेस याचा लोत्सेचा दुर्दैवाने त्याचा तिथंच मृत्यू झाला. तर त्याला त्यांनी 2-3 वेळा अटेम्प्ट केलेले आहेत. साऊथ फेस वन ऑफ द टेक्निकल चॅलेंज इन हाय अल्टिट्यूड बिग वॉल्स जे आहेत त्यातलं. आणि विंटर असेंट जगातले 4 विंटर असेंट त्याच्या नावावरती आहेत. कुकुस्काच्या नावावरती आहेत. 8000 शिखरांचा विंटर असेंट खूप अवघड असतो. म्हणजे एरवी -25 मध्ये असलेलं टेम्परेचर विंटरमध्ये -40 -50 पर्यंत जातं. अशा याच्यात त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे कुकुस्का. असंख्य चांगले अनुभव तुला ट्रेकमध्ये आलेले असतील. जर एखादा क्षण परत जगावा असा वाटला तर तो कुठला क्षण असेल? कुठलाही सह्याद्री आणि याच्यातला कुठलाही. अन्नपूर्णाचं शिखर माथा. कारण चमत्कार काय असतो आपण ऐकतो देव कधी चमत्कार बघितलाय का वगैरे ते प्रत्यक्ष अनुभूती आल्यानंतरच आपण म्हणून मी बघितलाय चमत्कार. नाही तर आपण ऐकत असतो एकमेकांचं स्टोरीज ऐकत असतो. तर मी प्रत्यक्ष चमत्कार त्यावेळेस तिथं बघितला. कारण इतकी अनिश्चितता त्या मोहिमेत होती. मी तर डेफिनेटली समिट अटेम्प्ट परत बेस कॅम्पवरनं करणार नव्हतं. मी डिक्लेअर केलं होतं. कारण भयंकर अवघड रूट म्हणण्यापेक्षा जो ॲव्हलांच ऑब्जेक्टिव्ह हेझार्ड्स ज्या आहेत ना त्या अन्नपूर्णावर सगळ्यात जास्त आहेत. म्हणून डेडलिएस्ट माउंटन आहे वर्ल्डमधला. सतत ॲव्हलांचेस येत असतात आणि त्याच्यामुळे मला परत बेस कॅम्पवरनं अटेम्प्ट करायचा नव्हता. खूप जवळ गेलो होतो. रोप संपला होता. मग फायनली एक आमच्याकडं नशिबाने आम्ही रोप अप होऊन क्लाइम्ब करणार होतो म्हणून 2 कॉईल आमच्याकडे ठेवल्या गेलेल्या होत्या. त्या रोप कॉईलवरती म्हणजे जे टेक्निकल सगळं आपले हे असतात काय म्हणतो आपण जुमार लावतो आणि तो किती वर लावला गेला पाहिजे. 7 ची कॉईल होती. कारण लाईट वेट कॅरी करावं लागतं. रोप अप होऊन चालणार होतो. त्या 7 च्या कॉईलवरती आम्ही 30 लोक लटकलेलो होतो. ती कॉईल अशी पातळ झालेली लेससारखी आणि त्याच्यावरती जुमार. म्हटलं हे सगळं आपलं जे काही शिकलो हे सगळं म्हणजे असं वाटायला लागलं की खोटं आहे का काय. पण मग आईसॅक्स होती सोबत. म्हटलं रोप तुटला तर मी भूषणला म्हटलं पण म्हणलं अरे काय म्हटलं जर रोप तुटला तर कसं याच्यावर विश्वास ठेवायचा. तर तो म्हटला काय आता चालायचं जे सगळ्यांचं जे होईल ते आपलं ऑर्डर. म्हटलं आपल्याकडे आयसॅक्स आहे. म्हटलं आपण आयसॅक्स काढू. आपण हे तुटलं तरी आपण आयसॅक्सवरती राहू. आयसॅक्स जुमार असं चाललं होतं. म्हणून तो म्हटला अरे अशा सरळ रेषेत आहे सगळेजण. तर वरचा जर 4 लोक तुझ्या अंगावर पडले आयसॅक्सचा काय उपयोग नाही होणार. असं करत करत वर जात होतो आणि त्याच वेळेस खालून साधारण 10:30-11 पर्यंत समिट अटेम्प्ट संपतात लोकांचे आणि रिटर्न यायला सुरुवात होते. आमचं 2 वाजले होते तरी समिट झालं होतं आणि खालून वेदर रिपोर्ट येत होते आम्हाला आणि बेस कॅम्पला ना आमच्याकडपर्यंत येत होते वॉकी टॉकीद्वारे की वेदर खराब होतंय लवकर खाली घ्या. पुण्यातली टीम सांगत होती लवकर खाली बोलवा की आता वेदर खराब होणार आहे. विंड वाढते स्पेसिफिकली आणि आम्हाला पण ते जाणवत होतं की सगळं ढग जमा व्हायला लागले होते. वारं सुटायला लागलं होतं
आणि अगदी 50-100 मीटरवरती होतो. आता मी तर भूषणला म्हटलं की आता आपलं हे 100% आहे की फ्रॉस्ट बाईट तर 100% होणार आपल्याला विंड सुटल्यावर, पण आपण एकमेकांना कायम लक्ष ठेवू की आपल्यातले सगळी लोक खाली पोहोचली पाहिजेत. हे आपण मनाशी ठरवून घेऊयात, काही झालं तरी समिट कॅम्प गाठायचाच. तर असं करत असताना समिटचे फोटो काढले, ते घाबरतच चला आता तयार होतो की गिवअप केलं होतं की आता फ्रॉस्टबाईट तरी होणार याच्यावरती. आणि त्याच वेळेस भूषणचा फोटो काढत असताना, म्हणजे भूषण माथ्यावरती मी त्याचा फोटो काढतोय आणि अचानक सगळं धुक्याची चादर किंवा आपण ते सगळे क्लाउड बाजूला हवेत असं सगळं बाजूला झालं आणि लख्ख सूर्य आणि समोर खाली धवलागिरी असा हा सगळा तो खाली सगळे धुक्यात असं ढग अंथरलेले आणि आपणच फक्त वरती आहे, सगळे खाली ढग आहेत. असा तो चमत्कार. वेदर खराब व्हायची हे होती, पण माहीत नाही ते काय. त्या ह्याच्यात मी खूप आध्यात्मिक अनुभव पण घेतला याच्यात. त्याच ह्याच्यात मी गीता पण वाचली आणि ते भीती वाटत असताना ते सांगतो की आपल्याला पर्वत की तुम्ही फक्त माझ्यात मन ठेवा. श्रीकृष्ण सांगतो अर्जुनाला की तू फक्त माझ्यावर सोडून दे. आता आपल्या दृष्टीने पर्वत हेच देव, पर्वतावरती सोडून दिलं होतं, सांभाळून घे काय ते. त्यांनी सांभाळून घेतलं, सगळं वेदर क्लिअर झालं आणि आम्ही सुखरूपरित्या खाली पोहोचलो. त्यामुळे तो जो क्षण आहे ना समिट कांचनजंगा अन्नपूर्णाचा, मोजून 4-5 मिनिटात जी ती अनुभूती होती ती नाही. मी इतक्या मोहिमा केल्या, माहीत नाही भविष्यात पुढं काय होईल, पण आत्तापर्यंतच्या मोहिमेत तरी अन्नपूर्णाचं शिखर माथा. खूप क्वालिटी गप्पा झाल्यात, भरपूर गप्पा केल्यात आणि ऐकायला मजा आली एकदम. थँक्यू. अनुभव खूप थरारक. इथं येऊन तुला चॅनलवरती कसं वाटलं, साधारण अनुभव कसा होता? आधीच सांगितलं की बोलवल्याबद्दल सर्वप्रथम आभार. आणि खूप वेगवेगळ्या विषयांना तुम्ही हात घालताय. एकतर मी याचा लहूचा बघितला, आता रोहितचा होतोय, तो वेगळा कट्टा आमचा पॉडकास्ट असणार आहे, किंवा आधी ओंकारचा पण मी बघितलेले आहेत, लेण्यांवरती आहेत. तर साधारणपणे ह्याची गरज जास्त काय तर लोकांना एज्युकेशन खूप महत्त्वाचं आहे. की नुसत्याच थरार मोहिमा आज आपण बघतो सोशल मीडियावरती, हा पण एक सोशल मीडियाचाच भाग आहे, सत्कारणी आपण म्हणूयात, चांगल्या दृष्टीने कसा सोशल मीडियाचा उपयोग होऊ शकतो. तर हा पॉडकास्ट मी म्हणेल, कारण लोकांना फक्त एकच आत्ता रेलच्या माध्यमातून वेगळं चित्र जात आहे की तिथं जायचं, तिथला थरार दाखवायचा, ती गाणी ट्रेंडिंग गाणी दाखवायची आणि आपण काहीतरी आच्छाट करतोय असं लोकांना दाखवायचं, जेणेकरून आपले फॉलोअर्स वाढतील, असं वगैरे सगळं आहे. तर एज्युकेशनवरती कुणी काही बोलत नाही आहे. आणि नक्की गिर्यारोहण कसं असतं किंवा बाहेर आउटडोअरमध्ये गेल्यानंतर काय काय धोके येऊ शकतात ते कसं बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे लेण्या किंवा किल्ले पण असतील तर हे कसं बघितलं गेलं पाहिजे. एक दृष्टिकोन वेगळा मिळतो ह्या पॉडकास्टच्या निमित्ताने, असं मी म्हणेल. आणि खूप चांगली तुमची संकल्पना आहे आणि तुमच्या पुढच्या उपक्रमांना शुभेच्छा. तर मी सगळ्यांना आवाहन करेल की अशाच माहितीपूर्ण वेगवेगळ्या विषयातल्या, ज्याच्यात गिर्यारोहण आहे, इतिहास आहेत, किल्ले आहेत, इतरही काही भटकंती आहेत, तर या डोळस भटकंती कशी करावी, त्यातली सुरक्षितता कशी असते, हे सगळं जाणून घेण्यासाठी उनाट भटकंतीच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावर कमेंट करा. धन्यवाद. उन्हाळ भटकंतीतर्फे एक छोटंसं गिफ्ट आहे, ते तुम्ही मान्य करून घ्या. अगदी छोटंसं. थँक्यू देवा, थँक्यू उनाड भटकंतीची सगळी टीम, सगळ्यांना धन्यवाद.